दोन्ही संघाच्या माहितीसाठी हा 5 षटकांचा सामना आहे. आघाडीचे षटक हाताळण्यासाठी स्वतः कॅप्टन जश पाटील, टीम जेम्स बॉन्ड राही आपण बघूया. गोलंदाजी मार्कवर जश पाटील, अजय पाटील, हितेश म्हात्रे, सचिन पाटील, हितेन पाटील, मोहित पाटील, त्यानंतर यश घरत, प्रभात म्हात्रे आणि प्रिन्स म्हात्रे हे एकूणच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश पाटील सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आज या सामन्यासाठी. एकूणच आपण बघतो यष्टिरक्षकाच्या भूमिकेत कौशिक आणि हिमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा बॅटर आहे. आगरी कोळी युवकांना संधी देणार हे प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळते. कौतुक आहे गोडदेव गावाचं ज्यांनी ही संकल्पना राबवली आहे आणि कौतुक आहे प्रत्येक संघांचं ज्यांनी या एकूणच संकल्पनेला हिरवा कंदील दाखवला आणि एकूणच सहकार्य केलं. आज 9 गाव आहेत आणि 9 गावामधून या मुलांना ही संधी मिळते आहे आणि नक्कीच या गोष्टीसाठी क्रीडा रसिकांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला मॅच ऑन करूया. जश पाटील वर्सेस कौशिक हे कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळते. खारीगाव वर्सेस रायगाव, भाईंदर ईस्ट वर्सेस भाईंदर वेस्ट. गुड यार. परत एकदा नाही. पहिला चेंडू अगदी लेट कट केलाय. मागच्या मॅच मध्ये देखील लेट कट खेळून एक चौकार मिळवला होता कौशिकनं. इथे सुरुवात चांगली केली, स्टिअर केलाय, टेक्निकली साऊंड बॅटर आहे आणि पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण. एक धाव पहिल्या चेंडूवर. डावा उजवा कॉम्बिनेशन आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागतील. राईचा संघ म्हटलं तर निश्चितच एक चांगलं क्षेत्ररक्षणाची साईड आपल्याला पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. वेल बोल्ड, मात्र तितकाच चांगल्या पद्धतीने ते खेळून काढलाय. मोहित पाटील भरपूर वेगानं. क्या बात आहे. मोहित पाटील म्हणजे ट्रान्झिशन झालंय. म्हणतात ना काही गोष्टी आयुष्यात घडाव्या लागतात, ती गोष्ट मोहितच्या आयुष्यात देखील घडली आणि त्यानंतर तो बदललाय. डावखुरा बॅटर कौशिक पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला. हिमेश आणि कौशिकनं आपला अकाउंट ओपन केलंय, आपल्या टीमला पुढे सरकवलंय. जश पाटील, ए ज्योती मात्र यष्टिरक्षा पण भरपूर दूर होता. डायरेक्ट हिट झालंय. गुड क्रिकेट बाय सचिन पाटील. एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर कट झाला होता चेंडू. गुड डिलिव्हरी बाय जश पाटील. जश पाटील ज्यावेळेला फॉर्मात असतो त्यावेळेला जश सारखा खेळाडू नसतो. ही गोष्ट सातत्याने पाहिलंय राईच्या माध्यमातून आणि त्यामुळेच भरपूर मोठी जबाबदारी राई टीमची तो उचलत आहे. वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर इन राई विलेज. फुल पिच डिलिव्हरी आहे. ड्राईव्ह चांगला आहे. गॅप मध्ये आहे. किती धाव मिळतील? अजय भरपूर वेगानं. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र ही दुसरी धाव पूर्ण होणार आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. गुड क्रिकेट बाय बोथ द टीम्स. ही मॅच पाहण्यासाठी राई संघाला निश्चितच आपण बघतोय जय शेजवळ सुद्धा आलाय. सपोर्ट सिस्टम आहे नो डाऊट. आता सर्वांचं लक्ष आहे ते म्हणजे वैजाकडे. काय म्हणालाय वैजा? देव जाणे, वैजा जाणे. जश पाटील टू हिमेश. पॉवर प्लेचं हे षटक. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका मात्र बसलाय. मात्र धावचीत होणार आहे. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड बाय जश पाटील. चेंडूवर नजर ठेवली आणि हिमेशला इथे परतावा लागेल. पहिला धक्का धावचीतच्या रूपानं विकेट डाऊन.
झाली आहे फलकावर ती म्हणजे 5. धावसंख्या 5. पहिल्या षटकामागे षटकातील शेवटचा चेंडू ठरेल का? गुड शॉट, चांगला ड्राइव्ह, चेंडू ट्रॅव्हल होणार आहे, चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. 4 धावा, वाट बघितली चेंडूची आणि काय काटचा फटका पाहायला मिळतोय. वेल प्लेड कौशिक, टेक्निकली साऊंड, चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर लावणं गरजेचं होतं, मात्र हे पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावांची वसुली झाली. 1 विकेट आली आहे धावचीच्या रूपानं, मात्र 9 धावा सुद्धा खर्च झाल्यात. त्यामुळे चांगली सरासरी म्हणेन मी, चांगली सुरुवात जय मल्हार खारीगावची. कदाचित असंही आपण म्हणू शकतो की कल्पेश ज्या ज्या वेळेला उतरलाय मैदानाच्या आतमध्ये त्या वेळेला कौशिकला हुरूप आलाय आणि त्यांनी धावा केले. मागच्या सामन्यात याच 2 फलंदाजांनी अफलातून कामगिरी केली होती आणि समोरच्या संघाला पराभूत केलं होतं. करण म्हात्रे गोलंदाजी मातवर. करण म्हात्रे आतापर्यंत या आगरी कोळी युवा चषकाच्या ही 5वी मालिका आहे आणि 2 वेळा उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्यांनी उचललाय. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा JTCचा काटा हल्लाय. ताशी 144 चा स्पीड. क्या बात आहे. भरपूर सपोर्ट मिळतो असं जेव्हा चॅनल्स असतात तेवढा भरपूर सपोर्ट मिळतो आणि मजा येते. करण म्हात्रे पहिला चेंडू अगदी दिशान टप्प्यावर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो राईट हॅम ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. गुड बॉल, तितकाच चांगला फटका, मात्र चांगले क्षेत्ररक्षण आहे. 1च धाव मिळेल ही चांगली गोष्ट आहे. करण आपल्या गोलंदाजीमध्ये स्लाइड बदल केलाय. एरवी त्याला मी नेहमीच राईट हॅम राऊंड विकेट गोलंदाजी करताना पाहिलंय, मात्र तो राऊंड विकेट गोलंदाजी का करतो हा प्रश्न मी त्याला एकदा विचारला होता. मात्र तो म्हणा एकच गोष्ट सांगितलं होतं, तो माझा झोन आहे आणि कदाचित तिथे झोनचा त्यांनी विचार गांभीर्याने केलाय. मात्र या घडीला तो ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा जितेंद्र नाईक सरांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय जेवणाच्या सुट्टीनंतर. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. गलीमध्ये अजून एक फलंदाज, एक क्षेत्ररक्षक हवा आहे. या गोष्टीसाठी हितेश म्हात्रे आग्रही आहे. करण म्हात्रे टू कौशिक. वेगवान गोलंदाजी, चेंडू हवेत आहे, हा झेल कठीण आहे, मात्र यश करत. व्हाट अ कॅच. सुपरमॅन ऑफ फ्राई मिस्टर यश करत काय धाव घेतली आहे आणि आपल्या नावातच यश आहे त्यांनी दाखवलंय. वेल डन यश करत. व्हाट अ कॅच. अजून एक वेगवान चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा यश करतो. ओ काय ट्राय केलंय, काय ट्राय केलंय. एक धाव तिथे पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण, मात्र आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. वेल डन यश करत. कमिटमेंट लेवल बघा अगदी सुपर आहे.
वेल डन यश घरात. 2 धावा इथे पूर्ण होतील तन्मयच्या बॅट मधून. या 2 धावा आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 12. काय क्रिकेट आहे, काय क्रिकेट आहे. जेम्स बॉन्ड राईस मात्र प्रयत्न करतोय टीम जय मल्हार खारीगाव. चेंडू खाली राहिलाय, क्रॉस बॅट स्ट्रोक होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क एक्झॅक्टली आहे किंवा नाही. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. अजून एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली आहे. या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा. वेल बोल्ड करण मात्रे एक विकेट सुद्धा मिळवले आहे. यामध्ये खास वाटा आहे तो म्हणजे यश घरतचा. अफलातून कमबॅक केलंय ते म्हणजे राई गावानं. राई टीमने या मॅच मध्ये पहिल्या षटकात 9 धावा होत्या, या षटकात 4 धावा. धावसंख्या जर बघितली तर 13 झाली आहे आणि विकेट गेलेत आतापर्यंत 2. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जश पाटील. वैयक्तिक दुसरं, संघासाठीचं तिसरं. खारीगाव संघ विचार करतोय की आम्हाला 50च्या जवळपास जावं लागेल कारण राईगाव टीमची जर बॅटिंग लाईनअप बघितली तर भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. मोहित पाटील, त्यानंतर जश पाटील, हितेश म्हात्रे, अजय पाटील, हितेन, प्रभात, प्रिन्स म्हात्रे, यश घरत. भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल नाही आहे मात्र काही धावा नक्कीच मिळतील, काही धावा नक्कीच मिळतील. थ्रो दिला जातो स्ट्राईक केंडला मात्र या 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या 15. धावा वाढवण्याचा प्रयत्न होतोय, ती खरंच काळाची गरज होऊन बसली आहे. इथून ही मॅच बनवायची असेल तर मी म्हणेन 40 धावा होणं गरजेचं आहे. हे 3रं षटक सुरू झालंय आणि 40 धावेपर्यंत नजर असली पाहिजे टीम खारीगावची. त्यानुसार ते प्रयत्न करणार आहेत. आज IPL मध्ये दुसरा सामना मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स. दॅट्स अ गुड शॉट. चेंडू जास्त काळ हवेत आहे आणि यश घरत हा झेल तो सोडणार नाही. पुन्हा एकदा तो ऍक्टिव्ह आहे आणि इथे आणखीन एक विकेट. टीम जेम्स बॉन्ड राहिला. विकेट डाऊन. आणि तिथून आता पुढे जायचं कसं हा मार्ग आहे, पण त्यांच्याकडे एक मार्ग आहे तो म्हणजे केबिन रोड मधला जाण्याचा. अगदी फुलगल्ली जी आहे ती जर क्रॉस केली तर आपण केबिन रोडला निघू शकतो. त्यामुळे ते शॉर्टकट घेऊ शकतील. मात्र बघायचं आहे विशाल आणि एकूणच कल्पेशला तो मार्ग काढावा लागेल. तो धावांचा मार्ग असला पाहिजे, तो मोठ्या धावांचा मार्ग असला पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला राईगाव आपण उत्तन रोड बघतो, अगदी सुसाट तुम्ही जाऊ शकता. विशाल नवीन बॅटर, मिस्टर चोके. हा झेल भरपूर लांब आहे, कठीण होता. सचिन 1 बाउंस चेंडू उचलेपर्यंत 2 धावा. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या पुढे सरकेल 17 धावा. चंद्र टेनिस क्रिकेट 6 वर्षापूर्वी येस 3 चेंडू अजून आहेत. कार्यकर्ता चषक आणि तिथून सुरुवात. ओ यावेळेला टॅप केला ऑफसाईडला. अजय चेंडू उचलेपर्यंत 1 धाव पूर्ण. थोडस उशीर केला चेंडू उचलण्यासाठी, मात्र 1 धाव भरपूर वेगाने पूर्ण केली आहे. अजून 1 धाव. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. थोडासा मार्ग अजून सुकर करावा लागेल टीम खारीगावला. मोठे फटके खेळावेच लागतील. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, उडवायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. गुड बॉल. एक अवेलेबल असतो आणि तो अवेलेबल चेंडू टाकलाय. वेल बोल्ड बाय जश पाटील. कॅलिबर आहे या मुलाकडे. आणि हे सगळ्यात जबरदस्त व्यासपीठ आहे. आगरी कोळी युवा चषक. 9 संघ म्हणजेच 9 गाव.
समोर खेळले, चांगला फटका, चेंडू हवेत आहे. प्रभात म्हात्रे सोडणार नाहीयेत. चांगला झेल, अजून एक विकेट. पुन्हा एकदा गाडी अगदी बीपी रोड मध्ये झडकली आहे. धावसंख्या 18, गडी बाद 4. प्रिन्स म्हात्रे पहिल्या सामन्यात 4 धावांमध्ये 4 गडी बाद केले होते. वेल बोल्ड, अजून एक विकेट. आतापर्यंत 5 विकेट अगदी 7 चेंडू मध्ये. नाव आहे प्रिन्स गुणेश म्हात्रे आणि काम आहे विकेट काढणं. अगदी शीतल शॉपिंग सेंटरच्या जवळ भरपूर गर्दी झाली आहे. खारीगाव रस्त्याचं काम चालू आहे. MMRDA. कुठे गेले रस्टी, कुठे गेला कुणाल, आहेत का इकडे? 6 धावांची दहीहंडी फुटेल का? फुटेल फुटेल. प्रिन्स म्हात्रे, ओ व्हॉट बॉल, अगदी यॉर्कर डिलिव्हरी होती. मात्र एक धाव तिथे मिळते एकूणच बॅटरला. बॅटने आले. थँक्यू व्हेरी मच. अफलातून गोलंदाजी. या मुलानं नाव कमवायला घेतलंय. आपल्या आई वडिलांचं नाव तो नक्कीच कमवून देतोय. अगदी टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा लेदर बॉल क्रिकेट असो, अतिशय चांगली कामगिरी. मिस्टर स्ट्रोक आहे. अजून एक विकेट येणार का अजय पाटील? यस, व्हॉट कॅच. अजून एक विकेट. प्रिन्स म्हात्रेच्या तब्बल 6 विकेट आतापर्यंत या मालिकेमध्ये. विशाल म्हात्रे बाद. 6 विकेट पडलेत. धाव संख्या 19. प्रिन्स म्हात्रे. या उल्याविषयी अजून एक माहिती देऊ इच्छितोय. मागच्या वर्षी बूस्टची एक ऍड आली होती, त्यामध्ये तुम्ही तिलक वर्माला पाहिला असेल. मात्र त्या तिलक वर्माच्या ऍड मध्ये पहिला तिलक वर्माला निश्चितच तिलक वर्माविषयी म्हणणारा एकूणच तो ऍक्टर होता, तो म्हणजे आमचा प्रिन्स म्हात्रे. त्यांनी सांगितलं ये देख ये देख टूटे हुए बैट से खेल रहा है, तो प्रिन्स म्हात्रे होता. ओ एवढा क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. धावा किती मिळतील हा एकच प्रश्न. भरपूर वेगाने तिकडे आले जश पाटील. गुड कलेक्ट अँड थ्रो. एकच धाव. चांगलं क्रिकेट, चांगलं ब्रँड ऑफ क्रिकेट टीम जेम्स बॉन्ड राई दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत या सामन्यात जास्त धावा नाहीत, 20 धावा झालेत फलकावर. आणि पियुष आता स्ट्राईक एंडला. पियुषकडे मोठे फटके आहेत, तो दाखवणार का? आमचे प्रेक्षक राजे जिकडे जिकडे बसायला मिळेल तिकडे बसून एन्जॉय करतायत ही स्पर्धा. ओ हा चेंडू डेड बॉल असेल. काहीतरी वेगळं करायचा विचार होता तिथे प्रिन्सचा. कदाचित त्याला बाउन्सर मारायचा होता.
डेड बॉल. यावेळेला हा स्ट्रोक कम येत आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे तिथे दुसरी धाव अवेलेबल आहे. थ्रो दिला जातो स्ट्राईक एंडला, मात्र चेंडू हातामध्ये येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे 22 या आकड्यावर. षटक चौथं सुरू आहे प्रिन्स म्हात्रेचं. आतापर्यंत 4 धावा दिलेत, 2 गडी बाद केलेत. सुपर बॉलिंग. आपला क्लास दाखवतोय आणि निश्चितच आपल्या या फिरकी माऱ्याने तो समोरच्या टीमला सतावतोय. लो फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला टर्न केलाय चेंडू. चांगला फटका, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची कॉल ओव्हर थ्रोइंग दिसते, मात्र काय चेंडू गॅदर केलाय. विकेट मिळणार आहे. वेल डन हितेश म्हात्रे. अफरातून गॅदर यशाच्या पाठीमागे आणि इथे विकेट मिळते ती म्हणजे पियुषची. 7 गडी बाद. नवीन गोलंदाज येतोय सचिन पाटील, अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज. मात्र या 6 चेंडू मध्ये टीम जय मल्हार खारीगावला तब्बल 12 ते 15 धावा जमवायला लागतील. तायकेंडला खुशाल आहे. समोर खेळलेत. स्ट्राईक एंडला थ्रो अजयचा. एकच धाव. कुशाल शशिकांत पाटील यांना तुम्ही पाहू शकता नॉन स्ट्राईक एंडला. तर आता स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो म्हणजे विकी. राई संघाचा आहे जबरदस्त टीम वर्क आणि इथे अजून एक विकेट. धक्का क्रमांक 9. आणि मनू विचारच होत होता की माझ्या नंबर कधी येणार. आलाय नंबर मनूचा. क्रमांक 11 वर मनू उतरतोय. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. धाव येणार की विकेट येणार की अजून काही. मनू धावसंख्या 27. करण म्हात्रेचा अप्रतिम थ्रो आणि हितेश म्हात्रेचा यशच्या पाठीमागे जबरदस्त कलेक्शन. हे टीम वर्क. जेम्स बॉन्ड राईस अफलातून परफॉर्मन्स राहिला या मॅच मध्ये. कंट्रोल दाखवला त्यांनी आणि पूर्णपणे वर्चस्व दाखवलंय या मॅच वर. यावेळेला हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे. अजून एक चेंडूचा अवधी आहे. वाईटचा इशारा. धावसंख्या 28. मोठा हिट येणार का. एवढा चेंडू लेफ्ट का केला. चेंडू संपलाय. धावसंख्या 28 वर थांबले. 29 धावा विजयासाठी. चला टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा कॅप्टन या लवकर. नेक्स्ट मॅच मॅन ऑफ द मॅच लगेच होणार आहे या एकूणच मुख्य मंचावर. आणि मुख्य मंचावर आपण बघतोय आमचे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. वेलकम मनोज दादा, तुझंही पुन्हा एकदा स्वागत आहे. मॅन फ्रॉम राई. $29 टू विन. जेम्स बॉन्ड राई संघाला 29 धावांचं लक्ष्य. आता लक्ष असेल ते म्हणजे आमचं की राई संघाची ओपनिंग पेअर कोणती असेल. माझ्या डोक्यामध्ये थोडेसे विचार येत आहेत. मात्र ओपनिंग पेअर कोण असेल, कारण बरेच ओपनर मला दिसत आहेत आज संघामध्ये. स्पेशलिस्ट ओपनरकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच नितेश पाटील आहेत, त्यानंतर मोहित पाटील आहेत,
मात्र कोणाला संधी दिली जाईल पाहूया. जश पाटील सुद्धा ओपनर आहे, संधी कोणाला दिली जाईल. 29 टू विन. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा कॅप्टन कुठे आहात आपण? आले का? या लवकर मित्रांनो. करण एका कॉलला आले पाहिजे मित्रांनो, ही आपली स्पर्धा आहे असं समजून या ना. अमृत पाटील, अमृत पाटील मला वाटतं इकडे आले. त्यांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे या मुख्य मंचावर ओम ब्रह्मदेवच्या माध्यमातून. आणि आपली स्पर्धा आहे त्यामुळे निश्चितच अमृत पाटील यांना विनंती करतो या मुख्य मंचावर. कारण काय विचार करतो? ये ना मित्रा. कॅप्टन येतोय का? ओके. आमचे अनेक मान्यवर पाहुणे येताना दिसतील संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि मुख्य म्हणजे या मॅच साठी आपण बघतोय कारण ओम ब्रह्मदेवचा संघ मुर्दा संघाबरोबर असणार आहे आणि त्यामुळे निश्चितच अतिशय चांगले मॅच आपण बघणार आहोत. 29 धावांचं लक्ष आहे. आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. चला बॅटरला विनंती करतोय जेम्स बॉन्ड राई उतरा मैदानाच्या आतमध्ये. अच्छा, हर्ष भोईर कॅप्टन आहेत. येस, पहिल्या सामन्यात देखील ते कर्णधार होते. या हर्ष भोईर लवकर. नेक्स्ट मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. आणि नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय नंदकुमार पाटील दादांना. दादा प्लीज आपल्या शुभ हस्ते नाणेफेक व्हावी. नंदू दादांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक व्हावी. एका बाजूला टीम गोडदेव तर दुसऱ्या बाजूला टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. 5 षटकांची मॅच असेल. 29 टू विन. नाणेफेक करतायत नंदू पाटील. क्या बात आहे. नंदू पाटील यांचा हात सुद्धा गोडदेव संघाच्या बरोबर आहे. मगाशी आपण बघितलं जितेंद्र नाईक सरांनी टॉस केला होता तेव्हा सुद्धा गोडदेव संघ नाणेफेक जिंकला होता. एनिवे गोडदेव संघ वॉन द टॉस आणि त्यांचा निर्णय लगेच येईल. क्षेत्ररक्षण. थँक्यू. मुर्दा संघ तुमची बॅटिंग आहे, तुम्हाला या एंडला यायचं आहे. 29 धावांचं लक्ष. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला टीम खारीगाव चला लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रभात पाटील म्हणजेच नितांत म्हात्रे, प्रभात म्हात्रे म्हणजेच नितांत म्हात्रे, तसेच त्याच्या संवेद आहे तो म्हणजे मोहित पाटील. पहिल्या षटकासाठी पियुष. चांगली कामगिरी झाली होती पहिल्या सामन्यामध्ये. इथे देखील त्याच कामगिरीची अपेक्षा. इथे खारीगाव संघाला या मॅच मध्ये जर काही करायचं असेल तर पहिल्या 3-4 विकेट्स त्यांना लवकर घ्यावे लागतील. स्वागत करूया ते म्हणजे आमचे मित्र आणि एकूणच ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचे खंदे पाठेरागे आणि आय थिंक उपाध्यक्ष आहेत ते म्हणजे अमृत पाटील यांचं. वेलकम, स्वागत आहे आपलं. पहिल्या षटकासाठी पियुष. पॉवर प्लेच्या षटकामध्ये राई संघ किती धावा जमवतोय किंवा किती विकेट्स इथे जय मल्हार खारीगाव संघ मिळवतोय या गोष्टीकडे लक्ष. पंचांचा इशारा. पहिला पॉवर प्लेचं षटक सुरू. नऊ गडी बाद करण्यात यश मिळवलं टीम रायनं. मात्र त्या सगळ्या गोष्टी आता विसरून काम करावं लागेल जय मल्हारला. मल्हार इमारत देवाचा आशीर्वाद. स्लो डिलिव्हरी. पामच्या मागून टाकलेली डिलिव्हरी. अगदी शांतपणे चेंडूचा विचार केला आणि पुढे ढकललाय. अगदी आपण बघतोय तो सिलिमिडॉनवर. एक धाव इथे पूर्ण केली आहे. वेल प्लेड प्रभात म्हात्रे. नाव आईज ऑन मोहित पाटील. किती लवकर तो सामना संपेल किंवा काही वेगळं काही मनात आहे का? मागच्या सामन्यात त्याच्या बॅट मधून पाहिलेला स्विच हिट नेत्रदीपक होता. आता मात्र काहीचा बदल हवाय. विशाल मात्रे टीम कॅप्टन काहीतरी बदल करतोय की मोहित पाटील आलाय आणि मोहित पाटील साठी आपल्याला वेगळं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. थोडस प्रोटेक्शन दिलं जात आहे पॉइंट रिजन मध्ये.
स्लो डिलिव्हरी होती मात्र आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, वाईटचा इशारा. गुड लिव्ह बाय मिस्टर मोहित पाटील, द बिग मॅन ऑफ राई. आज मोहितचे सगळे चाहते देखील मॅच पाहण्यासाठी आलेत, तर सर्व चाहत्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. भरपूर प्रेम आहे या खेळाडूवर. आणि तो नक्कीच त्यांना नाराज करणार नाही. अगदी काय फटका खेळलेत, जो गॅप आहे तो गॅप कन्वर्ट केलाय. अगदी त्या बिल्डिंगच्या थोडं काही अंशी दुरून हा फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट, षटकार. काय पॉवर यूज केली या फटक्यामध्ये मोहित पाटीलनं. सुपर हिट. मागच्या सामन्यात देखील आम्ही एक गोष्ट सांगितली होती की मोहित पाटील यांची ही दुसरी इनिंग मात्र त्यांच्यासाठी लकी ठरते. यस अंपायर, वेळेकडे लक्ष द्या मित्रांनो. जास्त वेळ तुम्ही घेताय, आमचं पंच देखील ताकीद देत आहेत. मात्र आईज ऑन मोहित पाटील. मोहित पाटीलची आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली आहे, मात्र बॅटिंग मध्ये देखील त्यांची ट्रान्झिशन ती दिसून येते. ग्रेट बॅटिंग. षटकार. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. यावेळेला टप्पापर्यंत चेंडू बाहेर आहे. वाईटचा इशारा. शॅडो प्रॅक्टिस मध्ये दाखवतायत इनसाइड आउट खेळायचा होता, मात्र क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायला गेले. बरेच खेळाडू असं करतात. मात्र कल्पकता आहे, कलात्मकता आहे या मुलाकडे आणि पॉवर तर अतिशय भन्नाट आहे. नेक्स्ट बॉल पियुष. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. इथे मात्र एज काटा काढलाय. अप्रतिम चेंडू होता. सरप्राईज डिलिव्हरी ठरलाय मोहित पाटील साठी. एका षटकारानंतर एक वाईट कन्सिडर झाला, त्यानंतर आली आहे विकेट. पहिला धक्का टीम जेम्स बॉन्ड राहिला अगदी पहिल्या ओव्हर मध्ये. चांगली बॅटिंग करत होता असं वाटत असताना हा चुकीचा फटका. थोडंसं लिव्ह करता येऊ शकलं असतं, मात्र थोडीशी जास्त घाई होती आय थिंक मोहितला की हा सामना आपल्याला लवकर संपवायचा आहे, थोडीशी विश्रांती जास्त घ्यायची आहे. हा मानस होता, आता तो मानस फोल ठरतोय. बाद झालाय मोहित पाटील. नवीन बॅटर करण मात्रे मैदानाच्या आतमध्ये डावखुरा बॅटर आहे, त्यामुळे राईचे विचार थोडेसे वेगळे आहेत. आज राई गावाकडून जर विचार केला तर जवळजवळ 2 संघ आलेत. त्यांची बेंच स्ट्रेंथ देखील जबरदस्त आहे. माझ्या बाजूला सौरभ पाटील आहे 12व्या खेळाडूच्या रूपानं, तर दुसऱ्या बाजूला विचार करायचा गेला तर निश्चितच तुषार, त्याच्यानंतर तुषार पाटील, वैजा पाटील, रमेश पाटील, भरपूर चांगले चांगले खेळाडू आहेत. करण मात्रेचा हा फटका. चेंडू मागवा अगदी शाळेच्या पाठीमागून. षटकार. अगदी गेल्याच मोठा फटका खेळत आहेत. या षटकारानं संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. विजयाचं लक्ष आहे ते म्हणजे 29 धावांचं, म्हणजे 14 धावांची आता गरज आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग टीम जेम्स बॉन्ड रायची. वेल प्लेड. हलक्या हाताने खेळून काढलाय. पहिली धाव भरपूर वेगानं. दुसऱ्या धावसाठी कॉल नाही मिळणार. एकच धाव. चांगलं क्रिकेट दाखवलंय. षटकारानंतर लगेच स्ट्राईक रोटेट केलंय, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. ती म्हणजे करण मात्रेची. हे सेन्सिबल क्रिकेट असलं पाहिजे. करण मात्रेकडे ॲबिलिटी जबरदस्त आहे, मात्र बऱ्याचदा तो थोडंसं जास्त अग्रेशनने आपलं काम खराब करत असतो. मात्र यावेळेला थोडंसं सेन्सिबल क्रिकेट तो दाखवतोय. हे नक्कीच डोळ्यांना सुखद अनुभव देणारा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला प्रभात मात्रे, याच्याकडे देखील लक्ष असेल राई गावाचा. एक अतिशय चांगला क्रिकेटपटू, चांगला फिटनेस ठेवणारा क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतो.
ओ इथे चूक झाली आहे, इथे चूक झाली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मिस केला चेंडू आणि यशांच्या पाठीमागे हिमेशनं अगदी दिलखेच हिट केलाय. विकेट डाऊन, अजून एक विकेट. खराब कामगिरी प्रभात मात्रेची, 2 विकेट टीम रायच्या. रनआउट. मिळवले 2 ओव्हर मध्ये आणि तो प्रिन्स मात्रे आता बॅटिंग एंडला जातोय. नवीन गोलंदाज विशाल मात्रे, गब्रू टीम कॅप्टन जय मल्हार खारीगाव. डावखरा बॅटर करण मात्रे सामोरा जाईल विशालला. दरगान मनाचे स्वर्गान राणी ठेवीन तुला. माझे मामाचे मामीला काकाचे काकीला सांगून ठेवलंय घरा. थँक्यू खारीगाव. चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं, मात्र अजून सुधारणेला वाव आहे. मात्र अजून वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, त्या स्पर्धांसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा ओम ब्रह्मदेव गोडदेव टीम तर्फे आणि क्रीडा रसिकांच्या वतीनं. वेल डन राई. राई संघ अंतिम जाणारा पहिला संघ ठरलाय अंतिम सामन्यात जाणारा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट करण मात्रे. ये करण लगेच ये, आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे करणला प्रदान करणार आहोत.